नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायमेट ॲडॅप्टेशन्स या अँथ्रोपोलॉजीच्या पॉईंटबद्दल डिस्कशन केलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण प्रायमेट बिहेवियर या मुद्द्याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर स्टार्ट करूया. तर प्रायमेट बिहेवियर. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रायमेट हे प्राणी सामूहिक जीवन जगणाऱ्या सर्वात सामाजिक प्राण्यांपैकी आहेत. म्हणजे प्रायमेट्स हे सामूहिक जीवन जगतात. प्रायमेट या शब्दाचा उगम कसा झाला? तर प्रायमेट या शब्दाचा उगम प्रिमस या लॅटिन शब्दातून झाला असून त्याचा अर्थ आहे प्रथम. तर प्रथम म्हणजे काय? तर प्रथम म्हणजे सर्वात जास्त ते प्रगत प्राणी आहेत, म्हणून ते प्रथम त्याचा तसा अर्थ आहे. प्राणी जगताच्या शिडीवर प्रायमेट सर्वाधिक उंच पायरी गाठतात. कशाच्या बाबतीत? प्रगतीच्या बाबतीत. म्हणजे ते खूप जास्त प्रगत आहेत असंच या सगळ्यांमध्ये आपल्याला सांगायचं आहे. त्याच्यानंतर प्रायमेटांचा आचार विचार हा एक विस्तृत विषय असून प्रजननापासून अन्न संकलनापर्यंत समूहात घडणाऱ्या प्रत्येक क्रियेचा समावेश त्यात होतो. कशामध्ये? प्रायमेटांच्या आचार आणि विचारामध्ये. मग आता वर्तन म्हणजे काय? तर वर्तन म्हणजे आपण जे अंतर्गत और बाह्य संदेशांना प्रतिसाद म्हणून सजीव जे काही करतात त्या सगळ्या क्रिया म्हणजे वर्तन. परत एकदा, वर्तन म्हणजे काय? तर जे अंतर्गत और बाह्य संदेश असतात त्यांना प्रतिसाद म्हणून सजीव जे काही करतात त्यांना म्हणतात वर्तन. आता प्रतिसाद एका व्यक्तीचा असू शकतो, एका गटाचा और अख्ख्या प्रजातीचा त्यांच्या पर्यावरणाशी होणाऱ्या परस्पर क्रियेतून उद्भवू शकतो. प्रतिक्रिया जाणून बुजूनही असू शकते और नसूही शकते. म्हणजे प्रतिक्रिया जी आहे ती आपण जाणून बुजून देऊ शकतो किंवा आपसुकच आपल्याकडून घडू शकते आणि ती नेहमीच सजग निर्णयातून निर्माण होतेच असे नाही. बहुसंख्य क्रिया पर्यावरणशील परिस्थितीला दीर्घकालीन जुळवणी म्हणून कोट्यवधी वर्षांच्या प्रायमेट उत्क्रांतीत निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे जे प्रायमेट्स बहुसंख्य क्रिया करतात त्या कशामुळे झाल्यात? तर कोट्यवधी वर्षांच्या प्रायमेट उत्क्रांतीच्या घटनेतून निर्माण झालेल्या आहेत असं सांगता येतं. अशा वर्तनामुळे विशिष्ट पर्यावरणीय संदर्भात व्यक्तीची प्रजनन क्षमता अखेरीस वाढते. आता हे आपण सगळं बघितलं आणि शेवटी आपण या सगळ्या गोष्टींमध्ये प्रजनन क्षमता वाढते असं का म्हणलो? तर त्याचं एक्सप्लेनेशन देता येईल की बाबा कुठल्याही प्राण्याचे प्रमुख 3 इन्स्टिंक्ट असतात. एक तर फूड, दुसरा डिफेन्स आणि शेवटचं असतं रिप्रोडक्शन. त्याचे 3 प्रायमरी इन्स्टिंक्ट असतात. जेव्हा फूड आणि डिफेन्स हे त्याचे 2 प्रायमरी इन्स्टिंक्ट फुलफिल होतात त्यानंतर तो रिप्रोडक्शन जास्त करायला लागतो. म्हणून हे शेवटचं वाक्य काय म्हणते? तर अशा वर्तनामुळे ह्या सगळे जे प्रायमेट्स वर्तन देतात त्या वर्तनामुळे विशिष्ट पर्यावरणीय संदर्भात व्यक्तीची प्रजनन क्षमता वाढते असं म्हणले. आता पुढचा मुद्दा काय? तर स्टडिंग प्रायमेट बिहेवियर, प्रायमेट वर्तनाचा अभ्यास. मानवशास्त्रातील उपशाखा असलेलं प्रायमेटोलॉजी प्रायमेट्सच्या बहुवैज्ञानिक अभ्यासाला मानवशास्त्रीय दृष्टी देतं. तर काय म्हणलं इथं? तर प्रायमेटोलॉजी ही मानवशास्त्रातील उपशाखा आहे. ते प्रायमेट्सच्या बहुवैज्ञानिक अभ्यासाला मानवशास्त्रीय दृष्टी देतं. जे प्रायमेटोलॉजिस्ट असतात म्हणजे प्रायमेट्सचा अभ्यास करणारे ते कशाचा अभ्यास करतात? तर ते संवाद, परिसंस्था, प्रजनन कसे परस्पर संबंधित आहे हे उकलण्यासाठी प्रायमेट वर्तनाचे सर्वच पैलू नोंदवतात. त्यानंतर वर्तन परिसंस्था म्हणजे वर्तन परिसंस्था शास्त्र हे बिहेवियरल इकॉलॉजी हे वर्तन, नैसर्गिक पर्यावरण आणि प्रजातीची जैविक वैशिष्ट्ये यांच्यातील परस्पर क्रिया अभ्यासतं. त्यानंतर संबंधित परिसंस्थात्मक घटक तापमान, भक्षक आणि वनस्पतींपासून अन्न, पाणी, रोगजंतू व परोपजीवीपर्यंत पसरलेले असतात. म्हणजे जसं एक्झाम्पल, हरिण हिरवं गवत असले तर प्रजनन करतं. म्हणजे प्रजननासाठी हे सगळे घटक महत्त्वाचे असतात असं सांगितले. त्यानंतर वर्तन अनुवंशशास्त्र सिद्ध करतो की सामाजिक वर्तनावर जनुकांचा प्रभाव असतो. म्हणजे आपण जे सामाजिक वर्तन करतो ते आपल्या पूर्वजांकडून जे जनुक आपल्याला मिळतात त्याच्या प्रभावामुळे पण होतं आणि त्यावर नैसर्गिक निवड क्रियाशील असते. म्हणजे एखादा प्राणी एकटा राहतो, त्याचं एक्झाम्पल हायनस, आणि काही प्राणी ग्रुपमध्ये राहतात जसे माकडं. तर ज्यांच्या वर्तनामुळे प्रजनन यश वाढतं ते जास्त जनुकी पुढील पिढ्यांकडे सोपवतात. म्हणजे या सगळ्यांचं एक्झाम्पल काय बघता येईल? तर समजा 4 मेल आहेत जे हॅप्पी आहेत, हेल्पफुल आहेत आणि स्ट्रॉंग आहेत, डॉमिनंट आहेत, आणि बाकी 4 स्ट्रेस्ड आहेत, भांडतायत, एवढे अट्रॅक्टिव्ह नाहीत, तर त्यांच्याकडे फिमेल्स अट्रॅक्ट नाही होणार. आणि समजा असेच फिमेल पण आहेत तर त्या तशा फिमेलकडे पण अट्रॅक्ट नाही होणार. म्हणजे ज्या भांडकुदळ वगैरे आहेत, स्ट्रेस्ड
अनअट्रॅक्टिव्ह आहेत त्यांच्याकडे पण मेल्स अट्रॅक्ट नाही होणार. तर मग काही काळानंतर काय होणार, तर जे डॉमिनंट होते मेल फिमेल त्यांचेच ट्रेट्स पुढे जाणार आणि तशीच संतती जन्मणार. आणि जे हे म्हणजे निकृष्ट दर्जाचे होते मेल फिमेल्स त्यांचे जीन्स बाजूला पडणार, कारण ते जास्त करून रिप्रोडक्शन नाही करू शकणार, कारण त्यांच्याकडे बाकीचे मेल्स फिमेल्स अट्रॅक्टच नाही होणार म्हणून. त्यामुळे सामाजिक चांगले गुणधर्मच पुढे जाणार. त्या पुढचा मुद्दा आहे सामाजिक रचना, सोशल स्ट्रक्चर काय असतं प्रायमेट्सचं. तर प्रायमेट समूहांची सामाजिक रचना म्हणजे त्यांच्या आकार संख्या म्हणजे ग्रुपचा साईज त्यांच्या, त्यानंतर त्यांचं संघटन म्हणजे त्यांच्यामध्ये किती मेल्स, किती फिमेल्स, किती चाइल्ड, अडल्ट्स, ओल्ड्स किती आहेत हे सगळं. त्याबरोबर त्यांचं लिंगानुपात म्हणजे सेक्स रेशो यांचे एकत्रित स्वरूप म्हणजे प्रायमेटच्या समूहांचा अभ्यास, जे दैनंदिन परस्पर क्रियांना दिशा देतं. बहुतेक प्रायमेट्स मोठ्या समूहात राहतात. त्या समूहातील सदस्य परस्पर स्वच्छसाज म्हणजे ग्रूमिंग, अनुकरण म्हणजे इमिटेशन करतात. परत सहकारी अन्नशोध म्हणजे कोऑपरेटिव्ह फॉरेजिंग करतात. परत विधिवत प्रणय म्हणजे रिच्युअलाइज्ड कोर्टशिप, स्पर्धात्मक भेटी, कॉम्पिटेटिव्ह एन्काउंटर्स, सामाजिक वर्चस्व, सोशल डॉमिनन्स अशा क्रियांमध्ये गुंतलेले असतात. हे सगळे प्रायमेट्स या सर्व क्रियांमध्ये गुंतलेले असतात. त्याच्यामध्ये आता रिच्युअलाइज्ड कोर्टशिप हे महत्त्वाचं आहे. तर त्याचं म्हणजे एक्झाम्पल जर त्याला समजून घेऊ. आता रिच्युअलाइज्ड कोर्टशिप म्हणजे समाजाचं ॲप्रुव्हल घेऊन फिजिकल गोष्टी करणं. फॉर एक्झाम्पल एक चातक पक्षी असतो, ते ग्रुपमध्ये नाचतात आणि जेव्हा 2 चातकं त्याची जोडी जुळली की ते पंख फडफडतात, बाकीचे पण पंख फडफडतात आणि त्यांना सांगतात की आम्हाला तुमचं जोडी एक्सेप्ट आहे. मग ते जे 2 असतात ते उडून जातात, म्हणजे ते अप्रुव्हल त्यांना मिळालं, म्हणजे ते रिप्रोडक्शन करण्यासाठी त्यांनी ते अप्रूव्ह झाले असं. तर सामाजिक परिस्थितीत प्रमुख जुळवणी मेजर अडॅप्टिव्ह प्रॉब्लेम्स, प्रमुख जुळवणी समस्या म्हणजे मेजर अडॅप्टिव्ह प्रॉब्लेम सोडवून समूह जीवन, जीवितत्व व पुनरुत्पादन सुधारते. एक्झाम्पल सॅवाना प्रदेशातील जे बबून्स आहेत, बबूनसारखी उदाहरणे दाखवतात की वर्चस्व सेना गटात शिस्त आणतात व प्रत्यक्ष मारामारी कमी करतात. म्हणजे एक वरचा असला एक खालचा असला तर जास्त मारामारी होत नाही, कारण जे कनिष्ठ असतात ते आपोआपच नम्र हावभाव करतात आणि परिणामी आक्रमकता कमी होते आणि प्रमुख प्राणी केवळ धमकीने नियंत्रण ठेवू शकतात. त्याच्यानंतर आता त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन कसं होतं, संप्रेषण कसं होतं. तर प्रायमेट संप्रेषणात वासावरून ते कम्युनिकेट करतात. अंगावरील केस ताठवणे, परत आवाज, चेहऱ्यावरील भाव, हालचाली आणि देहभाषा यांचा समावेश होतो. या चिन्हांद्वारे उत्कंठा, राग, भीती, मैत्रीची भावना इत्यादी भाषेशिवाय व्यक्त होतात. त्याच्यानंतर आक्रमकता, जिव्हाळा, परार्थता, संसाधने, जोडीदार और दर्जाबाबत दाखवलेली आक्रमकता आवाजातील धमक्या ते थेट मारामारीपर्यंत जाते आणि कधीकधी जखम व मृत्यूही घडवते. स्वच्छ साज, समेट व सांत्वना अशा जिव्हाळ्याच्या कृती हिंसा कमी करतात आणि समूहस्थैर्य बळकट करतात. परत जे परार्थी असतात म्हणजे दाणी समस्या करणारे असतात, परार्थी वर्तनात करणाऱ्याला हिंमत मोजावी लागली म्हणजे त्यांना जरी ते लॉसमध्ये असले तरी पण दुसऱ्याला फायदा होतो म्हणून ते काम करतात. हे करुणा आणि सहकार्य मानलं जातं. त्यानंतर आहे रिप्रोडक्शन, प्रजनन कसं होतं. तर जे मादीची लैंगिक ग्रहण क्षमता मेन्स्ट्रुअल सायकल और इस्ट्रस सायकलशी निगडीत असते. बहुतेकदा जननेंद्रियाच्या सुजलेल्या स्थितीने व रंग बदलाने दर्शवली जाते. विशेषतः जुना जगत माकडे ओल्ड वर्ल्ड मंकीज इन आफ्रिका व एप्स यांच्या बहुपुरुष गटात हे दर्शवतं. तर प्रायमेट्स थोडीच हळू परिपक्व होणारी संतती जन्माला घालतात, म्हणजे थोड्याच प्रमाणात आणि हळू परिपक्व होते त्यांची संतती, ज्या दीर्घकाळ पालकांच्या काळजीखाली व सामाजिक वातावरणात शिकत वाढतात. बहुपुरुष प्रणालीत लैंगिक निवड शरीर आकारातील स्पष्ट लिंगभेद आणतं, परंतु गिबनसारखे जे एकपती आणि एकपत्नी असतात त्यामध्ये हा जो पुरुष स्त्रीमध्ये जास्त भेद नसतो, तो भेद कमी असतो किंवा नसतोच. तर आता डिस्पर्सल ते विस्थापन आणि झोपण्याची ठिकाणे काय असतात. तर पुरुषांचा विस्थापन सवय ही मॅकॉक्स आणि रिंग टेल लेमूरमध्ये सामान्य आहे. मादींचे विस्थापन हे बबून, चिंपांझी, माउंटन गोरिला यात दिसते, ज्यामुळे इनब्रीडिंग होत नाही, म्हणजे भावंडांमध्ये हे प्रोडक्शन होत नाही. बहुतेक प्रायमेट्स झाडांवर और कड्यांवर झोपतात, परंतु गोरिला मात्र जमिनीवर वारंवार निवास तयार करतात. तर सगळ्यांची समरी काय आहे, तर उभी चिकटणारे, उडी मारणारे, मुठांवर चालणारे ते पूर्ण उभे चालणारे द्विपद अशा विविध हालचाली शैली, सामाजिक रचना व वर्तनात्मक जुळवणी प्रायमेट्समध्ये दिसतात. अखेरीस परिसंस्थात्मक इकॉलॉजिकल दडपण व उत्क्रांतीचा इव्होल्युशनरी हिस्ट्री इतिहास यांनी घडवल्या
आहेत. तर अशा प्रकारे आपण प्रायमेट बिहेवियर हा मुद्दा समजून घेतला आहे. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. अभ्यास करत राहा आणि हे तुम्ही लेक्चर पाहिल्यानंतर परत वाचा, म्हणजे तुम्हाला इझिली समजेल आणि लिहून काढा, त्यामुळे अजून जास्त समजेल आणि तुमच्या स्वतःच्या नोट्स पण तयार होतील. आणि याचे स्क्रीनशॉट हवे असतील तर मी ते माझ्या इंस्टाग्राम पेजवर अपलोड करीन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.